हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समृद्धी किचनमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे. एकदम गावरान पद्धत आहे. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल किंवा व्हिडिओ आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. तर हे पहा, हे जे आहे ते बेंडस आहे किंवा ह्याला ढिम्स सुद्धा म्हणतात. तर आमच्याकडे ह्याला बेंडस ढेंबस असं म्हणतात. ढिम्स सुद्धा आणि बेंडस सुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. दिसायला तर एकदम छोटे छोटे छान दिसत आहेत आणि कापल्यानंतर तुम्हाला दाखवते एकदम भोपळा जसा असतो भोपळ्यामध्ये बी कसे असतात सेम तसेच आहेत. पण भाजी बनवल्यानंतर ही जी चव जी आहे थोडीशी वेगळी लागते. तर हे पहा, असे ह्याच्यामध्ये जर निब्बर बी असले तर ती बी घ्यायचं नाहीत. कोणत्या कोणत्या बेंडसमध्ये निब्बर बी असतात, कवळ बी असतात. तर चला आता आपण एकदम छोटे छोटे जे तुकडे करून घेणार आहोत. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत. आणि साल सुद्धा एकदम अशी पातळ साल आहे, जास्त जाड नाही. तर हे पहा, बी आहेत ते आपण घेणार नाही. तर हे पहा, हे तुम्हाला बेंडस दाखवते. हे जे आहेत एकदम कवळं आहे, याच्यामध्ये बी सुद्धा कवळे आहेत. आणि ह्या जे बेंडस आहेत हे जे बी घ्यायचे आहेत, टाकून द्यायचे नाहीत. तर चला आता आपण हे कापून पूर्ण तयार झालेलं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे जे आहे ते पाण्यातून काढून घेणार आहोत. भाजी जी आहे ते एकदम छान लागते. एकदम गावरान पद्धतीने ही जी भाजी बनवूया आज आपण. तर चला आता कढई गरम करायला ठेवली ते तेल घेऊया. तेल आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. तर त्यामध्ये 1 चमचा मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी एकदम छानशी तडतड होत आहे. त्यातच लगे आपण 1 छोटा चमचा जिरे घेणार आहोत. जिरे घेतले का मी बरोबर वाटलेला लसूण घेतलेला आहे. लसूण थोडा मी जास्त वापरलेला आहे. तर चला लगेच त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि एकदम गावरान कढीपत्ता. चला त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचा आहे. हे साहित्य जे आहे ते एकदम छानसं आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. ज्यांना हे बेंडसची भाजी बनवता येत नसेल किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर बरेच वेळा असं होतं की बाजारमध्ये विकाय आलं पण ही भाजी कशी बनवायची ते माहिती नसतं. तर तुम्हाला दाखवते. तर चला 1 छोटा चमचा हळद आणि गावरान काळं तिखट घेतलेलं आहे. तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. चला आता आपण हे जे साहित्य आहे ते छानसं भाजून घेणार आहे. भाजून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, हे जे बेंडस आहे ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत. बेंडस घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एकदम छानसं मिक्स करून घेऊया. तर हे पहा, एकदम साधी सोपी पद्धत आहे भाजी बनवायची. म्हणजे गावरान भाजी आहे, गावरान पद्धतीनेच बनवणार आहोत. तर छानसे आपण मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट पण एकदम जास्त बारीक केलेला नाही, तर मध्यमच आहे. तर शेंगदाण्याचा कूट घेतल्यानंतर त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घेतलेला आहे. डाळ जी आहे ते आपण कच्चीच वापरणार आहे, भिजवून घेतलेली नाही. तर त्याला हे सगळं साहित्य आपण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी घेणार आहे. पाणी थोडंसं आपल्याला जास्त लागेल, कारण डाळ आणि बेंडस ही थोडीशी शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण पाणी जे आहे ते थोडंसं जास्त घेणार आहेत. तर चला मग आता आपण यामध्ये थोडंसं पाणी अजून घेणार आहोत. तर आता आपण ही भाजी जी आहे ते आता आपण छानशी शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी आता आपल्याला अगोदर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मी माझ्या चवीनुसार घेणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर हे पहा, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे हे बेंडसची भाजी बनवायची. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता थोडीशी कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर घेतल्यानंतर हे पहा, मी तुम्हाला दाखवते. एक 4 ते 5 मिनिटांनी छानशी उकळी फुटत आहे. कमी गॅसवर आपण भाजी शिजवल्यानंतर भाजीला एकदम चव येते. तर हे पहा, मी पूर्णपणे पाणी जे आहे ते निम्मं आपलं पाणी जे आहे या भाजीतलं आटलेलं आहे. म्हणजे अजून बेंडस जे आहे ते पूर्णपणे शिजलेलं नाही. तर आता आपण अजून थोडा वेळ हे बेंडस जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर हे पहा, एकदम पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. एकदम रसरशीत ही भाजी झालेली आहे. आणि ही जी बेंडस आणि डाळ आहे हरभऱ्याची ती पूर्णपणे छान शिजलेली आहे. म्हणजे डब्यासाठी किंवा खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. तर हे पहा, एकदम गावरान पद्धत, एकदम साधी सोपी पद्धत. जर तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर ही रेसिपी मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हीही बनवा. कधी बेंडसची भाजी बनवली नसेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर ही रेसिपी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.